सतेज पाटील यांच्या गटातील महत्त्वाचे आणि प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे शारंगधर देशमुख यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते नामदार एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेत अधिकृतपणे प्रवेश केला। हा पक्षप्रवेश कोल्हापूरचे पालकमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत पार पडला। देशमुख यांच्या पक्षप्रवेशामुळे कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून सतेज पाटील यांच्या गटाला यामुळे मोठा धक्का बसल्याचं मानलं जातंय। कोल्हापूरच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ सुरू आहे। कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती आणि सतेज उर्फ बंटी पाटील यांचे निकटवर्तीय मानले जाणारे शारंगधर देशमुख यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते नामदार एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेत अधिकृतपणे प्रवेश केला। हा पक्षप्रवेश कोल्हापूरचे पालकमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत पार पडला। देशमुख यांच्या या पक्षप्रवेशामुळे कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून सतेज पाटील यांच्या गटाला यामुळे मोठा धक्का बसल्याचं मानलं जातंय। शारंगधर देशमुख हे सतेज पाटील यांच्या गटातील महत्त्वाचे आणि प्रभावी व्यक्तिमत्व होते। महानगरपालिकेत स्थायी समिती सभापती म्हणून त्यांनी काम केले। त्यांचा जनसंपर्क चांगला आहे अशा एका महत्त्वाच्या नेत्यानं शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते। कोल्हापूर जिल्ह्यात सध्या या घटनेवरच सर्वत्र चर्चा सुरू आहे। सतेज पाटील हे कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे प्रमुख नेते आणि जिल्ह्याच्या राजकारणातील एक मोठे प्रस्थ आहेत। त्यांच्या गटातून एक महत्त्वाचा चेहरा बाहेर पडल्यामुळे त्यांच्यासाठी हा निश्चितच चिंतेचा विषय आहे। आगामी काळात त्यांना आपली पकड कायम ठेवण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे। दुसरीकडे शारंगधर देशमुख यांच्या पक्षप्रवेशामुळे शिंदे गटाला कोल्हापुरात मोठं बळ मिळाल्याचं दिसतंय। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाल्यानं जिल्ह्यातील शिंदे गटाची ताकद वाढवण्याच्या दृष्टीनं हे एक महत्त्वाचं पाऊल मानलं जातंय। आगामी निवडणुकांमध्ये या प्रवेशाचा शिंदे गटाला फायदा होण्याची शक्यता आहे। कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक असो किंवा जिल्ह्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यावर शारंगधर देशमुख यांच्या पक्षप्रवेशाचा थेट परिणाम होण्याची शक्यता आहे। देशमुख यांच्या प्रभावामुळे काही प्रमाणात मतांची समीकरणं बदलू शकतात आणि त्याचा फायदा शिंदे गटाला मिळू शकतो, तर सतेज पाटील गटाला आपली रणनीती पुन्हा नव्यानं आखावी लागेल। एकंदरीत शारंगधर देशमुख यांचा शिवसेनेत प्रवेश हा कोल्हापूरच्या राजकारणात एक महत्त्वाचा टप्पा ठरलाय। येणाऱ्या काळात या घटनेचे काय पडसाद उमटतात आणि कोणत्या राजकीय समीकरणात बदल होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।